इकडे जर मला फक्त 2च बारी द्यायला सांगितलेली, पण ती पण नीट बसत नव्हती. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. सकाळी सकाळी तर मम्मी आली होती इकडे गावावरती पाणी घ्यायला. एकच वाफा राहिलेला, मग काय त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. कारण म्हटली गॅस संपल्यावर तेवढंच कामाला येईल. सरपान हो. मग काय भाई, बोटाला लागलं तरी ती काय तोडायचं थांबणा. इकडे आता माझी वेळ आली होती काम करायची. इकडे आडव आणि तिकडे आडव, पण पाणी काही शेवटपर्यंत पोहोचतच नव्हतं. वाटत होतं की बादली आणून ओतून टाकावं त्यांना. इकडे तर तोपर्यंत मातोश्रीने त्यांचं काम पूर्णच केलेलं. आता त्याला एवढं मोठे मोठे काटे होते तर गाडीवर नाहीतर डोक्यावरच न्यावं लागणार होतं. आणि मी तर पायात चप्पल नव्हती घातली तर इतकं टोचलं ना मला पायाला भाई. हा, फायनली झालं काम. आणि आता घरी गेल्यावरती राणूला मस्त काहीतरी खायला बनवायला सांगते. अशा विचारात घरी चाललेल्या जागृतीला त्यांच्या मातोश्रीने मध्येच अडवलं. म्हणाली, थांब, सोबतच जाऊ घरी, एवढा पाठ वडून झाल्यावरती. मग म्हटलं थांबलेस तर थोडं वडू पण लागावं. थोडा वेळ म्हणता म्हणता बराच वेळ गेला आणि फायनली सगळं आटपून घरी आलो. इकडे दादांनी त्यांचं काम करूनच ठेवलेलं आणि राणूला तर मी ऑर्डरच दिलेली. खायला घेऊन ये म्हटलं, छान काम करून आलोय आम्ही. आणि पोहे खाल्ल्यावर थोडं जरा बरं वाटलं. आणि हे बघा, आमच्या शेळीला 3-3 पिल्लं झाल्यात, अगदी आमच्या तिघांसारखे. पटापट घरचं काम आवरून आम्ही आलेलो बाजारात बाजार घ्यायला. बऱ्याच दिवसांतून आले म्हणून का माहित नाही, पण भरपूर गर्दी होती. आता जागृती आणि संस्कृती दोघीही सोबत होत्या तर पटपट सगळं घेतलं. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.